चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये आज गुरुवारी पार पडलेल्या पहिल्या आमसभेत स्थायी समितीच्या 16 सदस्यांची निवड करण्यात आली। सभागृहातील पक्षीय संख्याबळानुसार ही निवड प्रक्रिया पार पडली। महापौर संगीता खांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली मनपा राणी हिराई सभागृहात आमसभा आयोजित करण्यात आली होती। स्थायी समिती सदस्य निवडीचा प्रस्ताव आमसभेत मांडण्यात आला। संबंधित पक्षाच्या गटनेत्यांनी संख्याबळानुसार सदस्यांची नावे बंद लिफाफ्यात सादर केली। त्यानंतर महापौरांनी सदस्यांची अधिकृत घोषणा केली। यात काँग्रेसचे 7, भाजप शिवसेना शिंदे गट महायुतीचे 6, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे 2 व महानगर आघाडी गटाच्या 1 सदस्याचा समावेश आहे। काँग्रेसकडून राजेश अडूर, वसंत देशमुख, चंदा वैरागडे, संजीवनी वासेकर, सचिन कत्याल, साफिया तवंगर खान, विनोद लभाने यांची निवड करण्यात आली। काँग्रेसचा सर्व 7ही जागांवर विजय वडेट्टीवार गटाचे नगरसेवक नेमल्याने खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या गटाचे नगरसेवक नाराज झाले आणि आमसभेतून बाहेर पडले। गटनेते राजेश अडूर यांनी स्वमर्जीने स्थायी समितीच्या सदस्यांची नावे दिली असा आरोप धानोरकर यांच्या गटाच्या नगरसेवकांनी केला। वडेट्टीवार गटाने धानोरकर गटाला डावलल्याने येत्या काळात काँग्रेस पक्षातील अंतर्गत संघर्ष हा अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। आता काही गटवाड्याचं राजकारण आहे। हे सर्व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून निवडून आलेले 27 नगरसेवक आहे आणि आमच्यासोबत एक बसपा पण युतीमध्ये आमचे 28 लोक आहे आम्ही आणि जनविकास आघाडीचे पण 3 लोक आमच्यासोबत आहे आणि MIK आहे। असं आमचे सर्व 31 लोक आहे आणि काँग्रेस पक्षाकडून मी गटनेता म्हणून आता 7 जणांची निवड केली आहे आणि पुढच्या वर्षी अजून 7 जणांचं नाव टाकणार आहे आणि असं 5 वर्ष आपल्याला भेटणार आहे आणि प्रत्येक वर्षी आपण 7 जणांचं नाव टाकले पण तर सर्व कोरम पूर्ण होऊन जाते आणि त्यामध्ये महिला बाल कल्याणमध्ये आहे कमिटी टाकू शकते, झोनमध्ये टाकू शकतो आपण, असं काही बरेच कमिटी आहे आणि आपण सर्वांचं एक वेळ नाव टाकू शकत नाही कारण की आपल्याकडे 7च येत आहे। महानगरपालिका स्थायी समितीमध्ये काँग्रेस पक्षाकडून 7 नाव येत आहे आणि 7 नाव हे जे आले आपल्याकडे पक्षाकडे ते आपण 7 नाव सुचले आहे तिकडे। दोघांनी दिलेल्या नावापैकी म्हणजे दोन्ही नेत्यांनी मी नावं दिले होते परंतु गटनेत्यांनीच नाव बदलवले असं त्यांनी आरोप केला। असं काही नाही आहे, जे आहे वरती ते नाव आले आपण दिलेले आहे आणि पक्षाकडून आलेले नाव दिले आपण आणि काय आपण स्वतः काय असं काही नाही। जे प्रदेशचे आणि जे आमचे नेते मंडळी आहे जे आदेश दिले त्यांचे सूचनेनुसार पण ते नाव दिलेले आहे आणि पुढच्या वर्षी पण जे आपले सहयोगी नाराज झाले असेल त्यांच्या आपण समोर आपण बघून आणि त्यांचे नाव टाकू काही कमिट्यामध्ये। बघा, सभागृहामध्ये आज जी स्थायी समितीचे सदस्य म्हणजे द्यायचे नावं होते त्यांची आज सभा होती, परंतु गटनेत्यांनी जेव्हा बंद लिफाफा दिला त्याच्यामध्ये म्हणजे विशिष्ट लोकांचे फक्त 7 लोकांची नावं आले आणि काल आमचे जे शहर अध्यक्ष संतोष भाऊ लामगे त्यांनी गटनेत्यांना काल फोन करून सांगितलं की 3 नावं आमच्याकडची द्यायची आहे, पण त्यांनी फोन उचलला आणि काहीतरी उडवाउडवीची उत्तरं दिली आणि त्यांनी म्हणजे पाहिजे तसं उत्तर दिलेलं नाही आणि 3 नावं जेव्हा तिकडची द्यायची होती आणि तुम्ही तिकडची 4 नावं कोणतीही द्या आम्हाला काही नव्हतं, पण सगळं एकंदरीत चांगलं होत असताना आज जर 3 नावं इकडली गेली असती आणि 5 नावं जर 4 नावं तिकडली गेली असती तर आज जे सभागृहामध्ये झालं ते झालंच नसतं आणि सगळं पुढचे 5 वर्ष काम करायला सगळ्यांना म्हणजे चांगला वाव होता, पण आज जे घडलं सभागृहामध्ये ते अनपेक्षित होतं। आमची एकच मागणी आहे की गटनेत्यांनी असं 5 वर्ष जर असं केलं तर आम्ही कामं कसे करायचे आणि सगळेच नगरसेवक आपापल्या वार्डामध्ये मेहनतीने निवडून आलेले आहे, पण त्यांचं पण कसं होईल हा त्यांनी विचार केला पाहिजे। आम्ही म्हणजे गटनेता हा आम्ही 27 नगरसेवकांनी मिळून केलेला आहे, त्यामुळे त्यांनी सगळ्यांना विश्वासात घेऊनच काम केलं पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि जर असं 5 वर्ष ते वागले तर आम्ही नक्कीच तक्रार करू। तर भाजपच्या 6 नगरसेवकांच्या यादीत आमदार किशोर जोरगेवार यांचे वर्चस्व असून माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या गटाचा एकच सदस्य आहे। भाजपच्या 6 सदस्यांमध्ये सुभाष कासनगोट्टुवार, संजय कंचरलावार, पुष्पा उराडे, सारिका संदूरकर, प्रज्वलंत कडू, सविता सरकार यांचा समावेश आहे। शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून मनस्वी गिरे व श्रुती घटे तर महानगर आघाडी गटाकडून प्रदीप देशमुख यांची निवड करण्यात आली आहे। जे पण काही झालेलं आहे आम्ही त्या संदर्भात माननीय सुधीर भाऊशी चर्चा करूनच निश्चितच आपल्याला जे काही मला प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आपल्या समाज जनतेपर्यंत पोहोचवायचं आहे, माझ्या समाजापर्यंत पोहोचवायचं आहे
आणि चांगल्या पद्धतीने स्पष्टीकरण क्लिअर करतो. नाही, असं काही नाही. आमच्या पक्षामध्ये जी गटनेत्याकडून नाव येतात तेच आम्ही सभेत सादर करतो. कोणतेही विशेष कारण नसताना महापौर संगीता खांडेकर यांनी आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून दिनांक 10 फेब्रुवारीला झालेल्या सभेमध्ये स्थायी समितीच्या सदस्यांची निवड करण्याचा विषय स्थगित ठेवला. त्यामुळे स्थायी समिती गठीत करण्यास जवळपास 1 महिन्याचा विलंब झाला. तसेच स्थायी समिती अध्यक्षांची निवड सुद्धा लांबणीवर गेली. चंद्रपूरच्या विकास कामांवर याचा गंभीर परिणाम झाल्यामुळे महापौर संगीता खांडेकर यांनी चंद्रपूर शहरातील नागरिकांची माफी मागावी अशी मागणी आज झालेल्या विशेष आमसभेमध्ये महानगर आघाडीचे गटनेते पप्पू देशमुख यांनी केली. यावेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे गटनेते राजेश अडूर तसेच विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी देशमुख यांच्या मागणीला पाठिंबा दिला. या आमसभेत उपमहापौर प्रशांत दानव, आयुक्त अकनुरी नरेश, सर्वपक्षीय नगरसेवक उपस्थित होते. फेब्रुवारीला माननीय महापौर, माननीय उपमहापौर यांची निवड झाली. त्या दिवशी स्थायी समितीच्या सदस्यांची नावे देण्यासाठी सगळ्यांनी निपाते घेऊन आले. ते सगळे गटनेते तरीसुद्धा मनमानी करून केवळ एका नगरसेवकाच्या इशाऱ्यावर त्या ठिकाणी तो विषय स्थगित ठेवला. आता त्या विषयाला उशीर झालेला आहे. हे बजेट दरवर्षी फेब्रुवारीच्या एंडमध्ये स्थायी समितीमध्ये येते आणि मार्चच्या आठवड्यात महासभेमध्ये येते. ते आता मार्चच्या शेवटच्या महिन्यात बजेट महासभेपुढे आमसभेपुढे येणार आहे. त्यामुळे जो रिवाईज बजेटचा असतो 31 मार्चच्या पूर्वी ज्याला मंजुरी द्यायची असते ते होणार नाही. या सगळ्या प्रकारामुळे 4 लाख लोकांना याचा फटका बसणार. विकास कामं 1 महिना खोडवली. बजेटवर पुढच्या वर्षीच्या बजेटवर रिवाईज बजेटवर याचे दूरगामी परिणाम होणार. केवळ भाजपच्या गटबाजीमुळे चंद्रपूर महानगरपालिकेतील 4 लाख नागरिकांना वेटीस धरले. महिनाभरी नियुक्ती लांबवली आणि निवड पुन्हा लागणार स्थायी समिती अध्यक्षांची. त्यामुळे माननीय महापौर मॅडम यांनी या शहरातील नागरिकांची माफी मागितली पाहिजे अशी मागणी आम्ही या सभागृहात केलेली आहे.